कळस मांडायला सांगितले होते मी. काय करायचं, उद्या ते कळस नारळ काढून घ्यायचं, पाणी तुमच्या शेतामध्ये टाकून द्या, घरात शिंपून द्या, इकडे तिकडे शिंपा. धान्य आहे ते पक्ष्यांना टाकून द्या किंवा गाईला लावा. नारळ आहे ते बाजूला ठेवा. तो जो तांब्या असेल तो स्वच्छ घासून घ्या. त्या तांब्यामध्ये तांदूळ भरा. तांदूळ भरल्यावर पुन्हा तो नारळ त्या तांदूळावर म्हणजे तांब्यावर ठेवून द्या. घरामध्ये ईशान्य रूममध्ये, तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये घरामध्ये ठेवा. केव्हा तुमच्या घरी पूजा अर्चा असेल, सत्यनारायण असेल, कशाचाही कळस मांडायचा असेल तर तेच नारळ घ्यायचं आणि कळसाला मांडायचं. पुन्हा ते कळस काढलं की पुन्हा त्याच ठिकाणी घरामध्ये एखाद्या सज्जावर वगैरे ते कळस ठेवायचा. हे अन्नपूर्णेचं कळस आहे. ज्यांच्या घरामध्ये हे कळस राहील त्यांच्या घरामध्ये मा भगवती अन्नपूर्णा कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही. माता लक्ष्मी त्यांचं घर कधी सोडत नाही. म्हणून हे अन्नपूर्णेचं कळस आपल्या घरामध्ये असू द्या. ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांनी हा अनुभव करा.